आज मी आलोय एका काकांकडे. त्यांना प्रश्न विचारू. काका, तुम्ही 20 वर्षाच्या पोराला काय ऍडवाइस देणार? काका, तुम्ही 20 वर्षाच्या पोराला काय ऍडवाइस देणार लाईफ बद्दल? प्रत्येकाने सेन्सिअर राहायला पाहिजे. 20 वर्ष म्हणजे तसं मॉडिफाईड पण वय नाही जास्त. हम्म. तर लहान मुलांनी आता कसं आहे माहिती आहे का, ह्या सध्याच्या जगामध्ये कल्चरमध्ये इतक्या प्रमाणात पोल्युशन टाईप आहे, त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपला आपला विचार करून हम्म. राहायला पाहिजे. अच्छा, आणि बिझनेस मध्ये बद्दल तुम्हाला काय वाटतं की रिस्क घ्यायची सगळ्यात चांगली एज किती आहे? बिझनेस मध्ये कसं आहे, कोणाचं बॉर्डरेशन नसतं. हम्म. सेल्फ सेल्फ आपल्याला सगळ्यांना आपल्यावर डिपेंड असतं ते करायचं. अच्छा. जेवढं तुम्ही बिझनेस मध्ये पळाल हम्म. तेवढा तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळतो. अच्छा, महाराष्ट्रीयन माणसाचं काय वाटतंय काका तुम्हाला की महाराष्ट्रीयन माणसं इथं मागं पडतात. हम्म. कारण त्यांना कसं थोडक्यात आता म्हणू नये, पण कसं गुलामगिरी सवय झाली. हा. नोकरी करायची, तेवढंच टिपिकल करायचं, तेवढंच टिपिकल लाईफ हे करायचं. अच्छा. कुठल्याही गोष्टीचं म्हणजे ध्येय नसतं हम्म. आणि कुठल्याही गोष्टीचं म्हणजे आपण काय म्हणतो एम कुठलाही नसतो. हम्म. त्याच्यामुळे महाराष्ट्रीयन माणूस बिझनेस मध्ये मागं पडतो. अच्छा, काय करायला पाहिजे मग आपल्याला आता? त्याच्यामध्ये कसं टेंडन्सी बदलायला पाहिजे. पहिले म्हणजे विचार करण्याची प्रवृत्ती बदला. महाराष्ट्रीयन लोकांची फक्त नोकरी काय का शिक्षण घ्यायचं, कुठंतरी सरकारी जॉब बघायचा किंवा सेमी गव्हर्नमेंटमध्ये जॉब बघायचा आणि निवांत लाईफ 11 ते 5 हे करायचं. कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नको असतं, कुठल्याही गोष्टीची रिस्क नको असतं. त्याच्यामुळं मराठी माणूस बिझनेस मध्ये पाठीमागं पडतो. अच्छा, फायनान्स बद्दल काय बोलायचं काका तुम्हाला? रिअल एस्टेट आणि फायनान्स. रिअल एस्टेट मध्ये सुद्धा मराठी माणसाने घुसलं पाहिजे. आता आहेत तसे मराठी माणसं बऱ्याच प्रमाणात रिअल एस्टेट मध्ये आहेत आणि चांगलं करतात ते. कुठल्याही गोष्टीची रिस्क बिझनेस मध्ये रिस्क घेतल्याशिवाय त्याचा तुम्हाला बेनिफिट मिळत नाही. अच्छा, एक लास्ट प्रश्न विचारतो. तुमच्या लाईफचा सगळ्यात मोठा रिग्रेट काय? सगळ्यात मोठं रिग्रेट. सगळ्यात मोठं म्हणजे आता आमचं सगळं झालेलंच आहे. वेल सेटल्ड आहे, त्यामुळे काय आमचं काय सध्या तरी काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये जर तुमची लाईफ 20 वर्षापासून परत स्टार्ट केली तर कसं जगणार? 20 वर्षापासून आम्ही स्ट्रगल करतच आलो, त्यावेळेस आम्ही सक्सेस बसलेलो. बरं, आता तुम्ही ह्या एक्सपिरियन्स सोबत 20 वर्षाचे परत झालं तर कशी जगणार तुमची लाईफ? त्याचप्रमाणे तिथं तुम्ही काय नाही करणार? तिथे काय करू, कारण जे आम्ही म्हणजे मार्ग निवडलाय तो अगदी परफेक्ट आहे. टायमाचं महत्व किती आहे काका तुमच्यासाठी? टायमाचं महत्व किती आहे? टाइम महत्वाचा आहे का पैसा? टाइम महत्वाचा आहे का पैसा? टाइम. टायमाला आपलं टायमावर तुम्ही केलं तरच तुम्हाला सगळे गणित व्यवस्थित जमू शकतं. एकदा तुमचा टाइम हटला सगळं गणित चुकला, ते पैसा पण येत नाही. आता जे माणसं हेल्थ कडे दुर्लक्ष करतात नाही का, त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? हेल्थ किती महत्वाची? केलंच नाही पाहिजे. रोज तर तुम्ही थोडा तरी व्यायाम केलाच पाहिजे शरीरासाठी. जय शिवराय. आणि काका एक लास्ट प्रश्न विचारतो. आता आत्ताच्या पिढीने अजून कुठला माइंडसेट डेव्हलप केला पाहिजे? कुठला अजून कुठल्या गोष्टीमध्ये घुसलं पाहिजे आत्ताच्या पिढीने? कसं आहे, सध्या आयटीची युग आहे, AI वगैरे असं जे नेक्स्ट जनरेशनचं आहे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट केली पाहिजे. धन्यवाद काका. मी आता 20 वर्षाचा आहे. तुमच्याकडून मला काय तर शिकायला भेटेल आणि माझ्या मित्रांना काय पण शिकायला भेटेल, त्यामुळे मी तुमचा व्हिडिओ घेतोय. कसं वाटतं तुम्हाला हे व्हिडिओ? चांगलं वाटतंय ना? मस्त एकदम. थँक्यू काका, धन्यवाद. माझं नाव ऋतुराज.